महाराष्ट्रातील पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका नराधमाने आपल्याच दत्तक मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला आणि आपली खरी ओळख लपवून हरिद्वार, उत्तराखंड येथे राहू लागला। सध्या पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे। महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या पोलिसांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून एका व्यक्तीला अटक केली आहे। 2021 मध्ये आपल्या दत्तक मुलीवर बलात्कार करून फरार झाल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे। त्यानंतर तो आपली खरी ओळख लपवून हरिद्वार, उत्तराखंड येथे राहत होता। दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली। या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। शुक्रवारी माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, आरोपीचे नाव अनिल बिडलान असे आहे, ज्याने सप्टेंबर 2021 मध्ये जिल्ह्यातील नालासोपारा येथे आपल्या 19 वर्षीय दत्तक घेतले होते, मुलीवर बलात्कार केला होता।